समजा इथेनॉलचं प्रोडक्शन जर का आमच्या वावरात होत असतं तर मग कोण माझा हात धरतोय हो. रानात पण इथेनॉल आणि रस्त्यावर पण इथेनॉल. एक धरून चाला, आता जसं पाणी आहे का नाही वावरातनी, तसं जर का तिथं इथेनॉल निघत असतं तर माणसाने काय कहर केला असता हो. मी तर बघा सगळ्या रस्त्यानं असे रेगुट्याच उठवत गेलो असतो. आला शेजारी भर इथेनॉल, आला मैतर भर इथेनॉल, आला पाहुणा भर इथेनॉल. कुठलीच गाडी मोकळी ठेवायची नाही, सगळ्यांच्या टाक्या फुल. अहो पंपच पाठी वाचणार हो आपला इथेनॉलचा. हागवाणीला इथेनॉल, तोंडधुया इथेनॉल, चळ भरा इथेनॉल, प्याला सुद्धा इथेनॉल. आणि एवढा वापर करून सुद्धा इथेनॉल राहिलंच तर मी डायरेक्ट गल्फ कंट्रीजने इथेनॉल विकणार आणि त्यातनं जी पैसे येतील की नाही त्यातनं आधी दिवाळीची बिशी भरणार. अहो दिवाळी तोंडावर आली. ती बिशी फुटली की डायरेक्ट गल्फ कंट्रीचं तिकीट काढणार बघा फिरायला जायला. आणि किती पण पैसे जाऊ दे तिथं जाऊन वडापाव खाणार, मग तो नादच पुरा करणार. तसं प्रायव्हेट जेट घ्यायचं आणि डोक्यात आहेच, पण सध्या जरा नवीन सगळं टी परमिट न व्यस्त आहे ती, त्यामुळे आपलं प्रायव्हेट जेट लावाय कुठं जागा नसणार आहे. बघू पुढचं पुढं.